मित्रांनो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीने ठरवला आहे अशा चर्चा आता बातम्यांमधून येत आहेत. आता भाजप 155 जागा आणि शिवसेना शिंदे गट 65 जागा, अजित पवार गट 55 जागा, तर उरलेल्या 15 जागा ह्या इतर मित्रपक्षांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता इकडे छगन भुजबळ आणि तिकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुद्धा म्हणतायत की त्यांना 80 जागा हव्या आहेत. आता या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार तर असं वाटत नाही आहे की अजित पवार गटाला 80 जागा मिळतील. मग अशातच काय होऊ शकतंय? अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील का? महायुतीतून बाहेर पडले तर त्यांच्या जागा किती राहतील, म्हणजे ते निवडून किती जागांवर येतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता भाजप आणि भाजपच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करायला जोरदार सुरुवात केलेली आहे की अजितदादा आले नसते तर आमच्या जागा वाढल्या असत्या लोकसभेला, असे वक्तव्य आहेत. तुम्हाला